स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तो इतकं देणार की मागायला काहीच उरणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. कथा आहे ठाकूरदास बुवांचे श्वेतकुष्ठ घालविले. दक्षिण मुंबईत श्रीकृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा म्हणून कीर्तनकार होते. ते आणि त्यांच्या पत्नी दत्तोपासक होते. ते नित्य गाणगापूर नरसोबाची वाडी येथे जाऊन श्री दत्तात्रेयांची सेवा करीत, दत्तनामाचा अखंडपणे जप करीत. त्यांचे आयुष्य आनंदात जात असताना त्यांना अचानक सर्व अंगावर कोड उत्पन्न झाल्यामुळे ते विद्रूप दिसू लागल्यावर त्यांचा चेहराही पांढरा दिसू लागला. त्यामुळे बुवांना लोकांमध्ये जाण्याची लाज वाटू लागली. त्यांनी खूप उपाय केले पण काहीही उपाय झाला नाही. उलट कुष्ठ कमी होण्याऐवजी वाढतच गेले. काशीला कायमचे निघून जाण्याचा त्यांनी विचार केला. पण काशीला जाण्याआधी गाणगापूरला जाऊन पादुकाचे दर्शन घ्यावे म्हणून ते गाणगापूरला पादुकाचे दर्शन घ्यायला गेले असता त्यांनी पादुकांवर वाहण्यासाठी दुर्मिळ अशी कस्तुरी घेऊन गेले होते. बुवा पादुकांवर ती दुर्मिळ अशी कस्तुरी अर्पण करताना खूप भावविवश झाले. कस्तुरी अर्पण करताना ते भावविवश झाल्यामुळे ते कस्तुरी अर्पण करायला विसरून गेले. त्या रात्री त्यांनी देवळात दत्तात्रेयांचे आख्यानाचे कीर्तन केले. त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोटात जा, स्वामींचे दर्शन घे, त्यांच्या कृपेने तुझे श्वेतकुष्ठ बरे होईल. काशी क्षेत्री जाण्याची गरज नाही. सकाळी स्नान संध्या आटपून बुवा अक्कलकोटला जाण्यास निघाले. अक्कलकोटला आल्यावर बुवांनी स्वामींची चौकशी केल्यावर स्वामी औदुंबराच्या छायेत ध्यानस्थ बसले आहेत हे समजले. ज्यावेळी स्वामी औदुंबराच्या छायेत ध्यानस्थ बसलेले असताना बुवा लगबगीने स्वामींपाशी जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार घालून त्यांचे चरण घट्ट पकडले. तेव्हा स्वामींनी डोळे उघडून बुवांकडे पाहिले आणि त्यांना विचारले, हमारी कस्तुरी किधर है, अभी लाव. तेव्हा बुवांना कस्तुरीचे स्मरण झाल्यावर त्यांनी मनात स्वतःला प्रश्न करत बोलले, आपण गाणगापूरला कस्तुरी वाहिली नाही हे स्वामींना कसे समजले. याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. स्वामी नक्कीच साक्षात्कारी पुरुष असून ते दत्तावतारी असल्याची बुवांना खात्री पटली. तेव्हा बुवांनी स्वामींना कस्तुरी अर्पण केली. स्वामींना नमस्कार करून बुवा दूरवर उभे राहिले. स्वामींच्या समोर धुनी पेटलेली होती. स्वामींनी त्या धुनीतील एक जळके लाकूड घेतले आणि बुवांच्या दिशेने फेकले. स्वामींची कृती पाहून सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला. कारण स्वामी बुवांवर प्रसन्न होते ह्याची ती खूण होती. तेव्हा स्वामी बुवांकडे बघून बोलले, हे जळके काष्ट घरी घेऊन जा, ते नित्य उगाळा, त्यात गाणगापूरहून आणलेले जे भस्म आहे ते मिसळा आणि तो लेप तुमच्या कष्टावर लावा. 8 दिवसात तुमच्या अंगावरचे कुष्ठ नष्ट होईल. स्वामींची कृपा झाल्यामुळे बुवांचा कुष्ठरोग पूर्णपणे बरा झाला होता. बुवा स्वामींचे निस्सीम भक्त झाले. त्यांनी स्वामींच्या पादुका ठाकूरद्वार येथे राम मंदिराजवळ स्थापन करून तेथे स्वामींचा मठ बांधून तेथे नित्यपूजन, आरती आणि गुरुवारी पालखी समारंभ सुरू केला. यानंतरची कथा आहे सेवेकरी सुंदराबाई. स्वामी समर्थांच्या दरबारात अनेक सेवेकरी होते. त्यामध्ये सुंदराबाई नावाची एक हावरट सेवेकरी होती. ती खरी तर सोलापूरची राहणारी होती, पण तिच्या पायाला काही रोग जडल्यामुळे ती अक्कलकोटला स्वामींची सेवा करण्यासाठी आली होती. स्वामी बऱ्याच वेळेस चोळप्पाकडेच असायचे. स्वामींची सेवा करायची म्हणून तिने चोळप्पाशी ओळख वाढवली. चोळप्पाला ती स्वामी सेवेत मदत करायची. एक दिवस स्वामी चोळप्पाला बोलले, चोळ्या, ह्या सुंदराबाई तू फार जवळ करू नकोस, ती तुझ्या डोक्यावर एक दिवस मिऱ्या वाटेल. स्वामींचे हे शब्द खरे ठरले. सुंदराबाईंनी स्वामीकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे काढायला सुरुवात केली. जे पैसे द्यायला नकार देत त्यांना ती स्वामींचे दर्शन घेऊ देत नसे. तिने स्वामींवरही स्वतःचा पगडा निर्माण केला होता. तिची पूर्व पुण्याई होती म्हणून स्वामींनी तिला दूर लोटले नव्हते. एकदा एका भक्ताने सुंदराबाईंना पैसे न देता स्वामींना स्वतः जाऊन पेढे भरविले. तशी सुंदराबाई एकदम चवताळली. स्वामीकडे धावत गेली आणि त्यांना सांगितले, पेढे खायचे नाहीत. सुंदराबाई स्वामींवर खूप अधिकार गाजवी. इतर सेवेकऱ्यांना आश्चर्य वाटायचे की स्वामी स्वतः दत्तावतार आहेत, तरी ते सुंदराबाईचे का ऐकतात. कधी कधी स्वामी चोळप्पाला बोलायचे, चोळ्या, सुंदराबाईची मस्ती फार वाढली आहे. परंतु स्वामींनी तिला कधी फारसे शासन केले नाही.
एकदा एका भक्ताने स्वामींच्या पुढ्यात 25 रुपये ठेवले, तेव्हा स्वामी त्याला बोलले, हे पैसे चोळप्पाच्या हातात ठेव. पण लगेच सुंदराबाईने त्या पैशावर झडप घातली आणि ते पैसे स्वतःकडे ठेवले. स्वामींनी आज्ञा देऊनही तिने ते पैसे चोळप्पाला दिले नाहीत, म्हणून स्वामी सुंदराबाईवर खूप रागावले. त्यांनी तिच्या अंगावर जोडा फेकून मारला. तेव्हा तिने ते पैसे चोळप्पाला दिले. सुंदराबाई सेवेकऱ्यांना खूप ओरडायची. तेव्हा स्वामी तिला विचारायचे, ते काय तुझे नोकर आहेत? स्वामींच्या कृपेमुळे ती वेडेवाकडे वागायची आणि लोकांकडून पैसे काढायची. खरे तर चोळप्पा हा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होता. त्याने अनेक वर्षे स्वामींची मनपूर्वक सेवा केली, पण नंतर त्याला पण पैशाचा रोग जडला. तो स्वामींच्या पुढ्यात जमा होणारे पैसे स्वतःकडे ठेवू लागला. स्वामी त्याच्यावर प्रसन्न होते, त्यामुळे त्याला काहीही कमी नव्हते, पण तो लोभात अडकला होता. चोळप्पाने स्वामी समोरचे पैसे उचलले, पण स्वामी काहीही बोलले नाहीत. स्वामी आसनांवरून उठले आणि फडके हातात घेऊन बोलले, अलक निरंजन. तेव्हा स्वामी समोर असलेल्या लोकांनी त्या फडक्यात पैसे टाकायला सुरुवात केली. योगायोगाने 125 रुपये जमले. तेव्हा स्वामी चोळप्पाला बोलले, चोळ्या, गेले काही दिवस तू माझ्या पुढे ठेवलेले पैसे मठाला अर्पण करण्याऐवजी ते तू स्वतःकडेच ठेवलेस. त्याला आतापर्यंत 60-65 हजार जमा झाले असतील. त्यात 125 रुपये कमी पडले होते, ते हे घे. माझी तू आतापर्यंत जी सेवा केलीस त्या ऋणातून मी आज मुक्त झालो. स्वामींचे बोलणे ऐकून चोळप्पा गांगारून गेला. शिवाय त्याला लाज वाटू लागली, म्हणून तो तिथून निघून गेला. चोळप्पा आणि सुंदराबाई हे दोघे लोभी झाले होते, म्हणून स्वामींनी त्यांचा हिशोब पूर्ण केला. तिसरी कथा, मुकम करोती वाचालम. अक्कलकोटजवळ मैदर्गी नावाचे गाव आहे. तेथे स्वामींचा निस्सीम भक्त राहत होता. स्वामी मैदर्गीला आले की तो त्यांची सेवा करायचा. त्याला 2 मुलगे आणि 3 मुली होत्या. दुर्दैवाने सगळी मुले वेडसर होती. त्यापैकी मन्याबा नावाचा एक मुलगा वेडसर तर होताच आणि मुकाही होता. त्याचे स्वामींवर अतिशय प्रेम होते. त्या ब्राह्मणाने आपली व्यथा कधीही स्वामींना सांगितली नाही. देवयोगाने ब्राह्मण, त्याची पत्नी आणि 5पैकी 4 मुले एका साथीच्या आजाराने एकाएकी गेले. फक्त मन्याबा वाचला. तो वेडा आणि मुका असल्याने त्याला काहीही समजत नव्हते. त्याला कोणाचाही आधार नव्हता. त्याचे खूप हाल होऊ लागले. स्वामींना हे अंतर्ज्ञानाने समजले. स्वामींनी त्याला आधार द्यायचे ठरविले. एकदा स्वामींचे भक्त दर्शनासाठी अक्कलकोटला जायला निघाले. स्वामींच्या कृपेने ते मन्याबाला अक्कलकोटला घेऊन आले. स्वामींनी त्याच्याकडे कारुण्यपूर्ण नजरेने पाहून बोलले, अरे वेड्या, या शहाण्यांच्या जगात तुझे कसे होणार? तेव्हा मैदर्गीची भक्तमंडळी स्वामींकडे बघून बोलली, स्वामी, त्याला कोणीच नाही, तुम्ही याचे वेड घालवा. याला वाणी नाही तर त्याला 4 शब्द बोलता येतील असे काहीतरी करा. स्वामी त्या क्षणी काहीच बोलले नाहीत. त्या मंडळींना मन्याला परत स्वामींच्या चरणांवर घातले व ते मैदर्गीला निघून गेले. त्यानंतर मन्याबाला स्वामीचे कृपाछत्र मिळाले. तो त्यांच्या कृपाछत्रेखाली वाढू लागला. स्वामींनी त्याला वाणी दिली. मन्याबा मराठी आणि कानडी या 2 भाषांमध्ये अचानक बोलू लागला. जणू काही त्याने दोन्ही भाषा लवकरच आत्मसात केल्या होत्या. स्वामींनी त्याचे वेड घालून त्याला साधकावस्था स्थापन करून दिली. स्वामीनामात तो दंग राहू लागला. स्वामींच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाल्या. त्यामुळे त्याची गावात प्रतिष्ठा वाढली. लोक त्याच्याकडे आपले प्रश्न घेऊन येऊ लागले. आपले काम होईल का? लोकांनी असे विचारल्यावर मन्याबाने त्यावर उत्तर देत जर म्हटले की हो होईल, की लोकांचे काम जरूर व्हायचे, नाही होणार की लोकांचे काम नाही व्हायचे. म्हणून लोक आपली कामं होण्यासाठी त्याला आग्रह करायचे. तेव्हा मन्याबा बोलायचा, स्वामी मला मारतील. मन्याबाला काहीच कळत नव्हते, परंतु स्वामींनी त्याला वाणी देऊन बोलायला शिकवले होते. त्याला जगण्यासाठी एक साधन दिले होते. त्यामुळे आता तो सिद्ध पुरुष म्हणून ओळखला जाऊ लागला. यानंतरची कथा आहे आज्ञा मानली पर्जन्य. श्री स्वामी समर्थ एकदा सेवेकरी मंडळींना घेऊन येळमिली या गावी गेले असताना तेथून पुन्हा परत येताना मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे सगळे सेवेकरी तेव्हा काळजीत पडले होते. तेव्हाच स्वामी कथेतून वासुदेव बळवंत फडके पावसामुळे सर्व सेवेकरी मंडळी हुंदीतून झाली होती. देशात 1857 पाण्यातून वाट काढत अनेक क्रांतिकारक ब्रिटिशांविरुद्ध लढा देत होते. त्यातले एक म्हणजे वासुदेव बळवंत फडके.
त्यात वासुदेव बळवंत फडके नसल्यामुळे ब्रिटिशांशी सत्ता झाली नाही. उलथवून तेव्हा लावण्याचा विडा मंडळी उचलला स्वामींना होता. बोलली, स्वामी त्यांनी या ठरविले पावसामुळे होते मोठी की अडचण झाली आहे. अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन कोठेही घ्यायचे. कोरडी जागा उरलेली वासुदेव नाही. बळवंत तेव्हा फडके काहीतरी हे मार्ग काढा. अक्कलकोटला पोहोचले. तेव्हा स्वामी उत्तर त्यांनी देत बोलले, स्वामींना गुप्त तुम्ही रीतीने पर्जन्याला आपला आमची हेतू जागा सांगितला. सोडून वर्षाव पण करायला सांगा. स्वामींनी त्यांच्या तेव्हा मनाप्रमाणे सर्व करण्यास सेवेकरी आज्ञा मंडळींना दिली नाही. तसे सांगतात. पुढे पुन्हा पर्जन्याने काही आज्ञा दिवसांनी पाळली. ते तलवार घेऊन पर्जन्याने स्वामींचे स्थान दर्शनास आले. सोडून इतरत्र वर्षाव सुरू त्यांनी केला. असा संकल्प केला की श्री स्वामी स्वामींनी ही तलवार माझ्या हातात दिली तर सर्वत्र आपला विजय होईल. परंतु स्वामी भूत भविष्य जाणणारे नंतरची होते. कथा आहे. श्रीधर त्यांनी एका ब्राह्मणाची सेवेकऱ्यास पोट बोलावून दुखी बरी सांगितले, झाली. तलवार नेऊन श्रीधर नावाचा तरटीच्या ब्राह्मण झाडावर ठेव. कर्नाटकात वासुदेव राहत बळवंत होता. फडके तो निराश पोटदुखीच्या झाले आजाराने आणि आपली बेजार झाला तलवार होता. घेऊन निघून गेले. त्याने अनेक वैद्यांची स्वामींची औषधे आज्ञा घेतली, मांडली पण नसल्यामुळे काही फरक पडला त्यांना नाही. जय मिळाला नाही. म्हणून तो गाणगापूरला यावरून गेला. असे लक्षात तेथे येते जाऊन की त्याने स्वामींनी काही एखादी दिवस गोष्ट सद्गुरूंच्या नको म्हणून पादुकांची पूजा सांगितलेली केली असेल एक तर दिवस त्याला ते पोटदुखीचा खूप केलं त्रास तरी होऊ त्याच्यामध्ये लागला. यश येत नाही. तेव्हा त्याला पहाटे पहाटे श्री पुढची दत्त कथा महाराजांनी स्वप्नात चोळप्पाची. येऊन दृष्टांत खेळ देत म्हटलं तर सांगितले. गोंगाट तर श्रीपुरीच्या होणारच. झाडाच्या चोळप्पाची सासू पानांचा रस पारायण काढून करत असते. त्यात सुंठ तिला आणि त्रास सेंधू होतो. घालून चोळप्पाची त्या पत्नी मिश्रणाचे स्वामींना 3 थोड्या दिवस चिडक्या भक्षण स्वरात कर. निदान त्याने थोड्या पोटदुखी वेळापर्यंत थांबेल. तरी शांतता राखा त्यानंतर असं म्हणते. सकाळी त्याला जाग स्वामी आली. मान्य तेव्हा करतात. तो पण श्रीपुरीचे समज झाड शोधू लागला. पारायण पण करताना श्रीपुरी खेळाचा कुठल्या आवाज झाडाला ऐकू तरी म्हणतात कसा येतो हे त्याला ठाऊक कोणतीही नव्हते. गोष्ट करताना गावकऱ्यांना विचारले एकाग्रता हवी. असता त्यांनाही ठाऊक नव्हते. त्या रात्री त्याला देवाचे पुन्हा नाव स्वप्नातून घेताना दृष्टांत तर ती झाला. उच्च पातळीची तेव्हा हवी. दत्तगुरूंनी चोळप्पा आपल्या स्वप्नातला एक दृष्टांत स्नेहीजन सांगितला. वामनराव अक्कलकोटला बडोदेकर जा. यांना तेथे स्वामी श्री स्वामी दर्शनाला समर्थ आणतात. आहेत. वामन ते तुला बुवा स्वामींना श्रीपुरीचे झाड पाहतच दाखवतील. राहतात. त्यानंतर एका श्रीधर मुलाला ब्राह्मण भूक सकाळी लागली म्हणून उठल्यावर स्वामी तो आतून अक्कलकोटला नैवेद्याचे जायला अन्न निघाला. आणून घास तो भरवतात. 2 दिवसांनी नैवेद्याचे अक्कलकोटला अन्न पोहोचला. आणताना तेव्हा श्री स्वामी चोळप्पाची समर्थ सासू विरोध करते, विहिरीजवळच्या पण स्वामी कट्ट्यावर मानत बसले नाही. होते. स्वामी त्याला बघून सांगतात, स्वामी पोथी चटकन नुसती बोलले, वाचू नका, "या, आचरणात आणा. आम्ही तुमचीच वाट अंधश्रद्धा, बघत सोळं बसलो बोळं होतो." यांच्या जास्त नादी लागू तेव्हा नका. त्याने स्वामींना चोळप्पाची वंदन पत्नी केले आणि सासू तेव्हा लगेच चोळप्पाजवळ स्वामी तक्रार बोलले, करतात. "अरे, पण चोळप्पा लिंबाच्या काही झाडाला ऐकत नाही. श्रीपुरीचे झाड तिकडे म्हणतात. शास्त्री बुवा वामन बुवांना अक्कलकोटात स्वामीबद्दल श्रीपुरीचे खूप घालून झाडे पाडून आहेत. बोलतात. त्याचा मग पाला ते घेऊन वामन रस बुवाला काढ घेऊन आणि आपल्या त्यात गुरु सुंठ घोलप आणि स्वामीकडे सेंधव घाल. घालतात. ते मिश्रण घोलप 3 स्वामी दिवस मुठभर घे. मातीला 3 सोन्याच्या दिवसांनी तुला नाण्यात पूर्ण दाखवून बरे वाटेल. चमत्कार दाखवतात. त्याने ते औषध वामन घेतल्यावर बुवा चमत्काराला त्याची जुमानत पोटदुखीची नाही. व्याधी उलट ते पूर्णपणे बरी घोलप स्वामींना झाली. म्हणतात आपल्या की गावात जाऊन आपल्या त्याने गुरु स्वामी श्री समर्थांची समर्थांबद्दल लीला सांगतात. सर्वांना सांगितली. घोलप स्वामी तेव्हापासून सोन्याचं तो लालूच स्वामींचा देऊन परम आपलं भक्त शिष्य करू झाला. पाहतात. वामन बुवा आणि श्री घोलप स्वामी स्वामी यांच्यात समर्थ. वादविवाद होतो. जाता यानंतरची जाता गोष्ट वामन बुवा आहे सांगून लखेची जातात गोष्ट. की माझे गुरु येईल अक्कलकोटला तुमची स्वामींच्या परीक्षा पाहायला. दर्शनासाठी अनेक ठिकाणाहून तिकडे भक्त शास्त्री बुवा मंडळी येत. घोलप स्वामीकडे एकदा दगड मुंबईतल्या घेऊन स्वामी त्याचं सोनं सुतांच्या करा अशी मठातून विनंती करतात. ब्रह्मचारी बुवा अर्ध सोनं आणि आम्ही काही घेऊ. बालमंडळी अशा अक्कलकोटला अटीवर घोलप स्वामींच्या स्वामी आपले प्रयत्न दर्शनासाठी सुरू गेली. करतात. त्यात काही पण मंडळी काय रत्नागिरीची काहीही होती. केल्या त्यात त्यांना एक यश लख्या मिळत नावाचा नाही. एक बालक होता. ब्रह्मचारी बुवांनी लख्यास त्यांना बाजारातून वाटतं गुळ की आणायला वामन बुवांनी सांगितले. आपली विद्या लख्या हरविली. गुळ घेऊन येताना वाटेत खाऊ म्हणून लागला. सूड घ्यायला तेव्हा घोलप इकडे स्वामी स्वामी धर्मशाळेत महाराज बोलू जातात. लागले, घोलप एक "लका, मोठा गुळ धोंडा घेऊन खाता, वामन बुवांवर माकू टाकायला देता जातात. नाही." पण काय त्यांना धोंडा असे टाकताच बोलून येत महाराज नाही. रडू आणि लागले. उलट ते स्वतः महाराज पडून अशी त्या का करत धोंड्याखाली आहेत हे चिरडले कोणाला जातात. समजत नव्हते. महाराजांना धोंड्याच्या असं आवाजाने करताना वामन पाहून बुवे काही मंडळी जागे बाजारात होतात. निघून गेली. त्यांना तेव्हा लगेचच लख्या सर्व प्रकरण तिकडून कळते. गुळ खाते ते मनोमन त्यांच्या स्वामींना आपले दृष्टीस रक्षण पडला. केल्याबद्दल लख्याला धन्यवाद गुळ देतात. खाताना बघून काही वेळाने महाराज महाराज जागे अंतर्ज्ञानी आहेत हे त्यांना त्यांच्या स्वामींच्या लक्षात आले. पण समर्थांची महाराजांना सामर्थ्यांची कोकणी प्रचिती भाषा येते. कुठून अवगत झाली ते शरणागती हा पत्करून आश्चर्यचकित स्वामींना करणारा भेटतात. प्रश्न स्वामी सगळ्यांना बोध पडला करतात. होता. घोलप त्यामुळे आपल्या स्वामी सिद्धीचा महाराजांच्या उपयोग आपले लीलेचे प्रस्त सर्वांना वाढवायला मोठे करू नये. आश्चर्य वाटत होते. अरे शिवाय आपले त्यांच्यात सामर्थ्य आणि हेही शक्तीचा लक्षात उपयोग आले की लोकांच्या ते कल्याणाकरता स्वामी करता यावा. महाराजांपासून कोणीही काहीही लपवू श्री शकत स्वामी नाही. समर्थ. श्री स्वामी समर्थ.